हॅलो. ॲप्लिकेशन, सेल, कर्नल आणि हार्डवेअर. ओके. बरोबर. अ, संकेत तू सांगू शकतोस का कर्नलचा यूज काय आहे? ओके. सानिका. प्रणव, शेलचा यूज काय आहे? शेल काय करते? शेलचा यूज म्हणजे ती आपण आता SQL वर कमांड टाईप केली ते कर्नलला अंडरस्टँड करून त्याच काम करते शेल. ओके. एसक्यूएल मध्ये नाही, म्हणजे लिनक्स मध्ये आपण CLI मध्ये जेव्हा कमांड एंटर करतो, सो सेलचा यूज असा असतो की ती कमांड अंडरस्टँड करणं, म्हणजे ती इंटरप्रिटेट करणं आणि इट पास दॅट कमांड टू द कर्नल. म्हणजे ॲज अ एजंट वर्क करतो तो. आणि जे ॲक्च्युअल जो काम करतो हार्डवेअर वर डायरेक्ट इंटरॅक्ट करून ती कमांड परत शेलकडे पाठवण्याचं काम जो करतो त्याचं तो म्हणजे कर्नल आपला. ठीक आहे. ओके. लायनस टॉर्व्हाल्ड कोण होता? कोण सांगेल मला? लिनक्सचा फाउंडर. ओके. मग त्याचं फर्स्ट व्हर्जन कोणत्या साली त्यानं रिलीज केलेलं? $1991. ठीक आहे. PWD कमांड काय यूज करतो आपण? त्याचा फुल फॉर्म आणि काय यूज करतो? प्रिंट वर्किंग डायरेक्टरी म्हणजे आपण आता कुठल्या डायरेक्टरीत आहे आपल्याला करंट लोकेशन दाखवतो. ओके. अनुजा, तू सांग की ls-l काय यूज करतो आपण? आपण त्या फाईलचं क्रिएट कधी केला ते दाखवतो. म्हणजे फाईलची पूर्ण डिटेल्स शो करतं. फाईल्सला कोणत्या परमिशन्स आहेत, ती कधी क्रिएट झालेली आहे, त्याचा ओनर कोण आहे. ओके. संकेत, तू सांग की ls कमांड काय यूज करतो आपण? ठीक आहे. सानिका. त्या डायरेक्टरीत शो करण्यासाठी. फाइल्स अँड डायरेक्टरीज दोन्ही लिस्ट करण्यासाठी. ठीक आहे. मग cd काय यूज करतो आपण? cdचा यूज काय? cdचा यूज आपण करतो चेंज द डिरेक्टरी, म्हणजे ह्या एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी. ठीक आहे. इथेपर्यंत क्लिअर आहे का? तुम्ही मागच्या नोट जरी रेफर केल्या, एकदा गो थ्रू केल्या, तरी तुम्हाला समजेल सगळं. ठीक आहे. आपण आज काल आपण फाईलचा कॉन्टेंट कसा बघायचा, काल आपण कुठे होतो? लास्ट कमांड आपण कोणती यूज केलेली? कॅट केली. कॅट. ओके. ठीक आहे. स्क्रीन दिसते का? दिसते.
तुम्ही नोट डाऊन करत चला, ज्या पण आपण कमांड शिकतोय त्याच्या डेफिनेशन्स आणि कमांड्स नोट डाऊन करू चला. ठीक आहे. ओके, ls बघितलेली आपण, pwd बघितलेली आणि cd बघितलेली. आणि लास्ट आपण जी कमांड बघितलेली ती cat बघितलेली. तर इथे एक फाईल कोणती क्रिएट नाहीये, मी एक फाईल क्रिएट करतो. फाईल कोणत्या कमांडने क्रिएट करू मी? टच. टच अँड फाईल नेम देतो मी new.txt. आणि ह्याच्यामध्ये आता कॅटने मी ह्या फाईल मधला डेटा रीड करू शकतो. आता मी new.txt च्या फाईल, मला new.txt च्या फाईल मध्ये काय कोणता डेटा आहे तो मला रीड करायचा आहे. तर मी cat आणि new.txt करून एंटर करणार. तर आत्ताच आपण नवीन फाईल क्रिएट केलेली आहे, ह्याच्यामध्ये कोणताही डेटा नाहीये. आता लेट्स से की मला या फाईल मध्ये कोणता डेटा एडिट करायचा आहे. तर त्यासाठी जे आपण कमांड यूज करतो ती आहे cat सिंगल रिडायरेक्टर and new.txt. ठीक आहे, आणि एंटर. तर ही कमांड cat स्पेस सिंगल रिडायरेक्टर स्पेस तुमच्या फाईलचं नाव, त्याच्यानंतर त्याचा एक सेपरेट टर्मिनल ओपन होतोय. त्याच्यामध्ये आपण एक कॉन्टेंट टाकू काहीतरी. ठीक आहे, आणि कंट्रोल सी कंट्रोल डी ने तो क्लोज करू. आणि डबल मला जर आता ह्या फाईल मधला डेटा रीड करायचा आहे तर मी कोणती कमांड यूज करू? कॅट आणि फाईलचं नेम. ओके, सेम झाला, एक सेकंड, कंट्रोल डी करावं. Just a minute. टर्मिनल एक्झिट झाला, मी कंट्रोल डी तीनदा प्रेस केलं त्यामुळे. ओके, आता आपण new.txt ही फाईल क्रिएट केली आहे. मला ह्याचा कॉन्टेंट बघायचा आहे. ह्या फाईल मध्ये आत्ता जस्ट आपण कॉन्टेंट जो टाईप केलेला तो हाय माय नेम इज प्रज्योत मोहित. ठीक आहे, तर कॉन्टेंट कसा त्याच्यामध्ये फिल केला मी, कोणती कमांड टाकली कळालं का तुम्हाला? cat स्पेस सिंगल रिडायरेक्टर स्पेस आणि तुमच्या फाईलचं नाव. आता कॅटचा यूज आपण फाईल क्रिएट करण्यासाठी पण करतो. म्हणजे तुम्हाला जर एखादी फाईल क्रिएट करून डायरेक्ट त्याच्यामध्ये कॉन्टेंट किंवा डेटा फिल करायचा असेल तर तुम्ही cat स्पेस सिंगल रिडायरेक्टर स्पेस eai .txt. ठीक आहे, तर आता ऑलरेडी मी eai.txt फाईल क्रिएट केली नव्हती. आता ह्या कमांडने काय झालं, माझी नवीन एक फाईल क्रिएट करून डायरेक्ट ती फाईल मी त्या फाईल मध्ये एडिट करू शकतो. तर या फाईल मध्ये मी जस्ट 1 2 3 4 हा कॉन्टेंट टाकतो कंट्रोल डी ने. मी त्या
कॅटच्या टर्मिनल मधून एक्झिट होतो. ठीक आहे, आणि कॅटने डबल त्या ls हे बघा ei.txt ऑलरेडी क्रिएटेड नव्हती, ती क्रिएट होऊन त्याच्यामध्ये डेटा फिल झाला. ठीक आहे, हा आहे सिंगल रिडायरेक्टर. आता डबल रिडायरेक्टर. कॅट कमांडचा यूज का समजला का तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा कॅट कमांड आपण का यूज करतो, कोण सांगेल? कॅट कमांड रीड त्यातल्यासाठी रीड कंटेंट. हा, फाईलचा कॉन्टेंट रीड करण्यासाठी. ठीक आहे, आपण फाईलचा कॉन्टेंट रीड करण्यासाठी कॅट कमांडचा यूज करतो. ओके, आता मला त्या फाईल मध्ये काही एडिट्स करायचे, डेटा फिल करायचा आहे, तर त्यासाठी मी सिंगल रिडायरेक्टर यूज करतोय. पण सिंगल रिडायरेक्टरचा ड्रॉबॅक हा आहे की ते काय करतं, आता मी ऑलरेडी एक आपल्याकडं ei.txt एक फाईल आहे. ठीक आहे, ei.txt मध्ये आपला डेटा काय आहे आता 1 2 3 4 ॲज इट इज आहे. आता कॅट सिंगल रिडायरेक्टर ei.txt, आता ह्या फाईल मध्ये मला डेटा अपेंड करायचा आहे, किंवा प्रिव्हियस जो डेटा आहे 1 2 3 4 हा मला फ्लश नाही होऊन द्यायचा, आणि ह्याच्यानंतरच मला अजून काही लाईन्स ऍड करायच्या आहेत. तर कॅट कमांडचा ड्रॉबॅक हा आहे की प्रिव्हियस जो डेटा आहे आपला 1 2 3 4 हा पूर्ण डेटा तो फ्लश करतो, आणि नवीन डेटा तो फिल करतो त्या फाईलमध्ये. आता मी कॅट सिंगल रिडायरेक्टर ei.txt प्रेस केलं, आणि इथे 6 7 5 6 7 8 हा डेटा फिल केला, आणि मी जस्ट त्याच्यामधून बाहेर निघालो. आणि आता आपण त्याच्यामध्ये कोणता डेटा आहे बघूया. समजलं? ह्याने काय केलं, सिंगल रिडायरेक्टरने आधीचा जो डेटा होता ऑलरेडी तो पूर्ण फ्लश केला, आणि नवीन जो डेटा आहे जो आपण नंतर टाकला तो शो करतोय, म्हणजे तो स्टोअर केला त्याच्यामध्ये फाईलमध्ये. ठीक आहे, तर सिंगल रिडायरेक्टरचा यूज का आला का? आधीचा डेटा तो पूर्ण फ्लश करतोय, आणि नवीन जो डेटा तुम्ही टाकाल तोच डेटा फक्त तो त्या फाईलमध्ये स्टोअर करतोय. ठीक आहे, आता ह्या ड्रॉबॅकचं सोल्युशन आहे डबल रिडायरेक्टर. आता माझ्याकडे ऑलरेडी डेटा आहे 5 6 7 8 ei.txt या फाईलमध्ये. आता मला या फाईलमध्ये डेटा अपेंड करायचा आहे, मला प्रिव्हियस डेटा माझा लूज करायचा नाही. ठीक आहे, तर मी काय करणार, कॅट स्पेस डबल रिडायरेक्टर आणि ei.txt. आता मी जस्ट टेस्टिंग साठी काही एक डेटा टाकतो 1 2 1 2. ठीक आहे, आणि इथून बाहेर निघतो कंट्रोल D करून. आता बघा, कॅट ei बघा, त्याने आधीचा डेटा पण आहे असाच ठेवला, आणि नवीन जो डेटा आपण फिल केला 1 2 1 2 तो ऍज इट इज अपेंड केला. आता मला कोण सांगेल सिंगल रिडायरेक्टर आणि डबल रिडायरेक्टर मधला डिफरन्स काय आहे? सिंगल रिडायरेक्टर आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आधीचा डेटा आपल्याला नको आहे आणि नवीन डेटा आपल्याला फाईल मध्ये फिल करायचा आहे तेव्हा. आणि डबल रिडायरेक्टर केव्हा यूज करणार, जेव्हा मला प्रिव्हियस डेटा लूज करायचा नाहीये, मला प्रिव्हियस डेटा प्लस माझा न्यू डेटा त्याच्या खाली अपेंड करायचा आहे.
ठीक आहे, तेव्हा आपण डबल रिडायरेक्टर यूज करतो. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या, सिंगल रिडायरेक्टर आणि डबल रिडायरेक्टर मधला डिफरन्स. ठीक आहे, इथेपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का कॅट कमांड मध्ये? ओके, डबल रिडायरेक्टर यूज सुमित, सॉरी, संकेत सांगतोय का डबल रिडायरेक्ट का यूज करतो आपण? कोण सांगेल डबल रिडायरेक्टर का यूज करतो आपण? डबल रिडायरेक्टर यूज का करतात? कारण आधीचा डेटा असते ना तो बिन फ्लश होता, त्याच्यावर अपेंड होते ना दुसरा डेटा आपण टाकतो. बरोबर. हम्म. ओके, ठीक आहे, तर आता कॅट कमांड तुम्हाला समजली आहे केव्हा यूज करायची. ठीक आहे, आपण नेक्स्ट कमांड बघू. आता हा जो डेटा आहे, आता हा मी एडिट करू शकतो का इथे? ओके, आपण डेस्कटॉप मध्ये कोणता एडिटर यूज करतो? आता डेस्कटॉप मध्ये एखादी फाईल तुम्हाला एडिट करायची आहे, तर काय यूज करतो, कोणतं टूल यूज करतो आपण? तुम्ही कोणतं यूज करता? तर इथे एक फाईल आहे. तर ही फाईल मला एडिट करायची आहे, तर आपण डेस्कटॉप मध्ये काय यूज करतो? नोटपॅड यूज करतो ना? हम्म. आवाज येतोय का? ओके, ठीक आहे, तर तसंच जसं आपण डेस्कटॉप मध्ये नोटपॅड यूज करतो, तसं लिनक्स मध्ये पण काही एडिटर्स आहेत. लिनक्स मध्ये वेगवेगळे एडिटर्स आहेत. VI आहे, नॅनो आहे आणि बरेच काही, पण आता आपण युजली 2 एडिटर्स बघणार आहोत. फर्स्ट इज की सॉरी, कॅट नंतर, सॉरी, मला कॅटच्या नंतर थोड्या कमांड्स आहेत, हेड, टेल अँड लेस, म्हणजे तुम्ही डेटा कसा व्ह्यू करू शकता त्या कमांड्स पाहू आणि त्याच्यानंतर मग एडिटर्स कडे जाऊ. ठीक आहे, ओके. कॅट कमांड पर्यंत आता थोडं कन्फ्युजन झालं. कॅट कमांड पर्यंत लक्षात ठेवा. तिथून पुढं म्हणजे कॅट कमांड मध्ये जो डेटा आहे तो डेटा आपण एखादी फाईल ओपन न करता कसा बघता येईल ते बघूया. त्याच्यासाठी आपण एक फाईल क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये एक लॉंग डेटा टाकू, म्हणजे जास्त डेटा टाकू त्याच्यामध्ये. मी फाईलचं नाव देतो text.txt. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण हा पूर्ण डेटा कॉपी पेस्ट करू. ओके, आता आता आपण कोणती फाईल क्रिएट केली? test.txt. आता हा डेटा मला बघायचा आहे, त्यासाठी मी कोणती कमांड यूज करणार? कॅट. ओके, कॅट टेस्ट
थोडा नेटवर्कचा इश्यू आहे होते. ओके, test.txt. सॉरी, ठीक आहे. आता आपल्याकडे test.txt आहे आणि test.txt मध्ये आपल्याकडे एक खूप मोठा डेटा आहे, म्हणजे त्याच्या 100-200 लाईनचा डेटा असेल तो. हा जर आपल्याला बघायचा असेल तर cat स्पेस test.txt त्याच्यामध्ये हा पूर्ण डेटा आहे. आता हा आपण cat ने व्ह्यू करू शकतो, ठीक आहे. पण हा डेटा बघा, जर मी ह्याच्या फर्स्ट काही लाईन बघितल्या तुम्ही, हा पायथन पासून स्टार्ट होतोय, बट इथे मी जेव्हा कॅट कमांड एंटर करतोय तेव्हा कुठून शो करते मला हा पूर्ण डेटा मी पाहू शकत नाही आता कॅट कमांडने, कारण टर्मिनल मध्ये फक्त एवढाच डेटा, त्या डेटाचा एवढाच पार्ट फक्त ते शो करतंय. त्याचा डेटा व्ह्यू करण्यासाठी विदाउट फाईल ओपन करता काही कमांड्स आहेत. तर फर्स्ट कमांड आहे ती हेड. जर तुम्हाला फर्स्ट 10 लाईन्स बघायच्या असल्या त्या फाईल मधल्या, तर तुम्ही हेड स्पेस आणि त्या फाईलचं नेम. आता आपल्या कोणत्या फाईल मध्ये केलेला आपण test.txt, तर हेड आणि test.txt, ठीक आहे. तर फर्स्टच्या ज्या 10 लाईन्स आहेत त्या इथं त्याने शो केल्या. लेट्स से की तुम्हाला फर्स्टच्या 20 लाईन्स बघायच्या आहेत, तर त्यासाठी एक ऑप्शन आहे. तर हेड नंतर तुम्ही जस्ट -n टाका आणि जस्ट फॉर्मॅट चेक करतो. ओके, स्पेस आहे -n आणि फर्स्ट किती लाईन्स बघायच्या आहेत तो नंबर एंटर करा. तर इथे तुम्हाला तो फर्स्टच्या 20 लाईन्स शो करेल, ठीक आहे. ओके, कॅट सिंगल रिडायरेक्टर, डबल रिडायरेक्टर आणि हेड मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हेड कमांड मध्ये नाही. हा. आता क्वेश्चन इज की फर्स्टच्या 10 कमांड्स आपण बघितल्या. आता हेड जेव्हा तुम्ही हेड स्पेस test.txt टाकता तिथं तुम्ही नंबर मेन्शन करत नाही, तरी पण त्या फर्स्टच्या 10 लाईन्स शो करते, म्हणजे बाय डिफॉल्ट त्याचा नंबर आहे 10. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही हेड स्पेस आणि फाईल नेम टाकता, बाय डिफॉल्ट ते फक्त 10 लाईन शो करत. तसंच हेड साठी जर आपल्याला लास्टच्या 10 लाईन्स बघायच्या आहेत, ओके, लास्टच्या 10 लाईन्स बघायच्या आहेत, तर तुम्ही स्पेस test.txt फाईलचं नेम तुमच्या, तर हे लास्टच्या 10 लाईन्स तुम्हाला शो करेल, ठीक आहे. तसंच मला लास्टच्या 10 नाही, मला लास्टच्या फक्त 5 किंवा 30 लाईन्स बघायच्या आहेत. टेल स्पेस -n आणि 13, तर हे शो करेल तुम्हाला, ठीक आहे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आता मी कॅट करतोय, ठीक आहे.
मला फक्त त्या फाईलचा काहीच डेटा दिसतोय, म्हणजे पूर्ण मला फाईलचा डेटा दिसेना. अर्धा डेटा हाईड झालाय, कारण टर्मिनलचा स्पेस एवढाच आहे. ते मला एवढाच डेटा शो करू शकतं आणि आपण CLI मध्ये स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करू शकत नाहीये. तर ते करण्यासाठी एक कमांड आहे, लेस अँड टेस्ट डॉट txt, म्हणजेच तुमच्या फाईलचं नाव. आता इथे बघा, मी पूर्ण डेटा बघू शकतो. स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करू शकतो. तर त्यासाठी कमांड आहे लेस. ठीक आहे, आणि ह्याच्यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर क्यू प्रेस करा, तुम्ही ऑटोमॅटिकली तिथून बाहेर येऊन जाचाल. ठीक आहे, हेड टेल आणि लेस मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हेड म्हणजे फर्स्टच्या 10 लाईन्स, टेल लास्ट 10 लाईन्स, अँड लेस ने तुम्ही स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करू शकता. इथेपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? ओके, कोण सांगेल मला सिंगल रिडायरेक्टर आणि डबल रिडायरेक्टर मधला डिफरन्स? आत्ताच बघितला आपण. प्रणव. सिंगल डिरेक्टरचा हे तो सिंगलली आपण फाईल क्रिएट करू शकतो आणि रीड करू शकतो सिंगलचा, आणि डबल आपल्याला आधी ऑलरेडी एक्झिस्ट नाही पाहिजे फाईल, नाहीतर ते असणार की ती फ्लश होऊन जाणार. नाही, आता बघ, सिंपल डिफरन्स आहे सिंगल आणि डबल रिडायरेक्टर मधला. सिंगल रिडायरेक्टर मध्ये आपण काय करतो, एखादी फाईल तुम्हाला जर नवीन फाईल क्रिएट करायची असेल किंवा ती एक्झिस्टिंग फाईल असेल, तुम्ही कॅट स्पेस आणि त्या फाईलचं नाव टाकलं तर जर ती फाईल एक्झिस्ट करत नसेल तर ते क्रिएट करते. हा एक यूज. तिथून जर त्याच्यामध्ये सिंगल रिडायरेक्टर यूज केले, ठीक आहे, तर ते आधीचा जो डेटा आहे त्या फाईल मधला तो सगळा फ्लश करते आणि नवीन जो डेटा तुम्ही एंटर करणार आहे तोच तेवढा ठेवते. आता ह्याचा एक ड्रॉबॅक आहे की ह्याच्यामध्ये प्रिव्हियस जो डेटा आहे तो सगळा आपला फ्लश होतोय, म्हणजे आपला डेटा लूज होतोय तिथून. तर त्यासाठी आपण यूज करतो डबल रिडायरेक्टर. डबल रिडायरेक्टर मध्ये काय होतंय, जो प्रिव्हियस डेटा आहे तो आहे असंच राहतोय आपला, आणि त्याच्यामध्ये नवीन जो डेटा आहे तो अपेंड होतोय. ठीक आहे, हा एक डिफरन्स आहे त्यांच्या दोन्ही मधला. आता समजलं का? हा, अजून कोणाला काही डाऊट आहे का? विचारा, म्हणजे काय डाऊट असेल तर. सो लाईक बेसिकली जर आपण सिंगल रिडायरेक्टर वापरत असेल तर तो ओव्हरराईट करतोय डेटा आपला, आधीचा डेटा काढून टाकतोय तो. राईट. आणि जर डबल रिडायरेक्टर वापरत असू तर मग ॲट दी एंड आपण नवीन डेटा ॲड करू शकतो. राईट. फाईल ती एक्झिस्टिंग असो नसो, लाईक एक्झिस्टिंग असलीच पाहिजे असं नाही आहे. इफ यू आर युझिंग सिंगल रिडायरेक्टर, ती नवीन क्रिएट करू शकते फाईल, राईट? राईट. येस, ओके. ठीक आहे, अजून कोणाला काही डाऊट आहे काय? ओके, हेड कमांड काय करते काय समजलं? प्रणव, सानिका, अनुजा, संकेत. हां. ठीक आहे, आपण नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला, आता ठीक आहे, आपण कॅटचा यूज करून फाईल मधला डेटा बघितला.
त्याच्यामध्ये डेटा एंटर कसा करायचा ते बघितलं. पण ऑलरेडी आता तो आपल्याकडे हा डेटा आहे ह्या फाईलमध्ये. आता हा आपल्याला एडिट करायचा आहे. ठीक आहे, लाईन टू लाईन आपल्याला काही कमेंट्स ऍड करायचे आहेत किंवा आपल्याला एखादा नवीन डेटा त्याच्यामध्ये राईट करायचा आहे. तर त्यासाठी लिनक्समध्ये काही आपण एडिटर्स यूज करतो. तर सगळ्यात पहिला एडिटर्स आहे तो म्हणजे आपला VI एडिटर. ठीक आहे. तर ॲज इट इज मी मगाशी जे एक्झाम्पल देत होतो, डेस्कटॉपमध्ये आपण जसं नोटपॅड यूज करतो तसं लिनक्समध्ये आपण वेगवेगळे एडिटर्स यूज करतो. VI आहे, नॅनो आहे, पिको एडिटर म्हणून एक आहे. तर त्याच्यामधला एक आपण VI हा एडिटर बघू. आता आपल्याकडे test.txt मध्ये काही डेटा आहे, तोच आपण ओपन करू VI एडिटर मध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला VI एडिटर मध्ये कोणतीही फाईल एडिट करायची असली तर VI स्पेस आणि त्या फाईलचं नेम आणि एंटर. आता हा तुमचा हा जो इंटरफेस आहे त्याला आपण VI एडिटर असं म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये 3 मोड्स आहेत. जेव्हा तुम्ही ह्या एडिटर मध्ये येत आहे, जेव्हा तुम्ही एंटर होता इथे, तर त्याला आपण नॉर्मल मोड म्हणजे कमांड मोड म्हणतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एंटर होताय. आता तुम्ही एस्केप प्लस आय जर एंटर केलं, मी इथं एस्केप की आणि प्लस आय एंटर केलं, तर इथे तुम्हाला दिसेल मी इन्सर्ट मोड मध्ये गेलोय. आता इन्सर्ट मोड मध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मला ऑटोमॅटिक परमिशन येते, ते अलाउ करतंय की मी कोणत्याही लाईनला मूव्ह करू शकतो आणि हा जो डेटा आहे त्यातला तो एडिट करू शकतो. ठीक आहे. आणि थर्ड जो मोड आहे तो एक्झिक्यूट मोड. आता मी डेटा एंटर केलाय, मला इथून बाहेर पडायचा आहे, मला फाईल सेव्ह करून बाहेर पडायचा आहे. तर तो जो मोड असतो तो असतो एक्झिक्यूट मोड, म्हणजेच एस्केप प्लस कोलन. ठीक आहे. तर इथे बघा मी एक्झिक्यूट मोड मध्ये गेलोय. तर फर्स्ट मोड आहे, मी इथून बाहेर पडतो आणि पहिल्यापासून बघू आपण. ठीक आहे. VI तुम्हाला एखादी फाईल एडिट करायची असेल तर VI स्पेस test.txt ने तुम्ही ओपन करू शकता. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इथे एंटर होताय तेव्हा तुम्ही नॉर्मल मोडला जाताय, म्हणजेच तुमचा असतो तो कमांड मोड, जिथून तुम्ही एका मोड मधून दुसऱ्या मोड मध्ये मूव्ह करू शकता. म्हणजे कमांड मोड मधून तुम्ही एक्झिक्यूट मोड मध्ये जाऊ शकता, एक्झिक्यूट मोड मधून तुम्ही इन्सर्ट मोड मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. आता इथे बघा कमांड मोड मध्ये मी काहीच करू शकत नाहीये, काहीच डेटा मी माझ्या कीज प्रेस करतोय, मी काहीच करू शकत नाहीये, कारण मला म्हणजे कमांड मोड मध्ये आपण काही डेटा इन्सर्ट करू शकत नाही, एडिट करू शकत नाहीये. पण जसं मी इन्सर्ट मोड मध्ये जातोय, एस्केप प्लस आय इथे बघा, तर मी इथे अजून नवीन काही डेटा ऍड करू शकतो. आणि हा डेटा जर मला सेव्ह करायचा आहे तर मला एक्झिक्यूट मोड मध्ये जायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मला एस्केप दाबून नॉर्मल मोडला गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग शिफ्ट प्लस कोलन अँड मला फाईल सेव्ह करायची आहे, मग WQ. आणि जर आपण ह्या फाईलचा डेटा बघितला लिस्ट कमांडने, तर इथे तुम्हाला दिसेल आता जो आपण डेटा ऍड केलेला. ठीक आहे.
3 मोड्स मध्ये कुणाला डाऊट आहे काय? समजलं नसतं तर सांगा तसं, म्हणजे थोडं कन्फ्युजन होतंय. रिपीट डबल सांग. ओके, आता जेव्हा मी ह्या एडिटर मध्ये येतोय तेव्हा आता सगळं विसरून जावं. जेव्हा मी ह्या एडिटर मध्ये येतोय तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो मोड असतो तो असतो आपला नॉर्मल मोड, त्याला आपण कमांड मोड म्हणतो. ठीक आहे. आता इथून बाकीचे जे 2 मोड्स आहे, पहिला म्हणजे इन्सर्ट मोड आणि दुसरा म्हणजे एक्झिक्यूट मोड, तिथे मी मूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर आता मला एडिट करायचं आहे, मला इथे एडिट करायचं आहे कारण मी आत्ता कमांड मोडला आहे. मी इथे काहीच एडिट करू शकत नाहीये. ठीक आहे, मी इथे काहीच एडिट करू शकत नाहीये. मी फक्त कमांड्स एंटर करू शकतो. ते आपण बघूया. आता मला एडिट करायचं आहे. ठीक आहे, तर मी फर्स्ट एस्केप दाबणार आणि इन्सर्ट मोडला जाणार, म्हणजेच आय प्रेस करून इन्सर्ट मोडला जाणार कारण मला एडिट करायचं आहे इथे. तर इथे मी एडिट करतो. काय म्हणजे आता मी एडिट केलं, सगळं झालं. मी कमांड मोड मधून इन्सर्ट मोड मध्ये आलो. आता मला इथे फाईल सेव्ह करायचं आहे, तर मी कोणत्या मोडला गेलं पाहिजे? एक्झिक्यूट मोडला. ठीक आहे, तर मला एक्झिक्यूट मोडला जायचं आहे, तर मी एस्केप दाबणार आणि शिफ्ट प्लस कोलन प्रेस करणार आणि तिथं आता मी एक्झिक्यूट मोडला आलो. ठीक आहे, आणि सेव्ह करण्यासाठी जी आपण कमांड यूज करतोय ती आहे WQ. ठीक आहे, समजलं का? हा. ओके, नॉर्मल मोड सॉरी इन्सर्ट मोड मध्ये आपण एडिट करू शकतो अँड एक्झिक्यूट मोड मध्ये आपण ती फाईल सेव्ह करून बाहेर पडू शकतो. एवढं तरी समजलं? हो. हा, होय. आणि सेव्ह करण्यासाठी आपण जी कमांड यूज करतोय ती WQ अँड इन्सर्ट मोड मध्ये जाण्यासाठी एस्केप अँड आय. ठीक आहे, 3 मोड्स आहेत, नॉर्मल, इन्सर्ट आणि एक्झिक्यूट मोड. मला एडिट करायचं आहे तर मी कोणत्या मोडला जाणार? एस्केप प्लस आय. हा, इन्सर्ट मोडला जाणार. बर, मला फाईल सेव्ह करायची आहे तर कोणत्या मोडला जाणार मी? WQ. हा, एक्झिक्यूट मोडला. ठीक आहे, आता नॉर्मल कमांड मोड जो आहे, जो आपला थर्ड मोड आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की इन्सर्ट मोड एडिट करण्यासाठी यूज करतात, फाईलमध्ये चेंजेस करण्यासाठी यूज करतात, आणि एक्झिक्यूट मोड फाईलचे जे चेंजेस केले ते सेव्ह करून बाहेर पडण्यासाठी यूज करतात. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं तुम्हाला? होय. आता VI च्या खूप साऱ्या कमांड्स आहेत, त्या ह्या डॉक मध्ये पण मी मेन्शन केलेल्या आहेत, त्या तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. पण आणि त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत. त्याच्या आधी अजून एक एडिटर आहे, तो जस्ट मी इंट्रोड्यूस करतो. त्याला आपण म्हणतो नॅनो. आता नॅनो एडिटर इझी टू यूज आहे. जस्ट तुम्हाला इथे काही डेटा प्रेस करायचे,
तुम्ही करू शकता. जस्ट नॅनो स्पेस आणि फाईलचं नाव. तुम्ही ह्या अशा इंटरफेसला याल. तिथे जो डेटा तुम्हाला एडिट करायचा आहे, अपडेट करायचा आहे, मॉडिफाय करायचा आहे, तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. आणि सेव्ह करायचं असेल तर कंट्रोल यस ओ एंटर अँड एक्स आणि तुम्ही इथून बाहेर याचाल. ठीक आहे. इथंपर्यंत समजलं का? 2 एडिटर्स बघितले आपण, VI अँड नॅनो. अँड फाईल मधला कॉन्टेंट व्ह्यू करण्यासाठी आपण हेड, टेल अँड लिस्ट कमांड बघितली. आणि कॅट, सिंगल रिडायरेक्टर, डबल रिडायरेक्टर ह्या 2 कमांड्स बघितल्या. तर ह्या तुम्ही आज प्रॅक्टिस करा. काही डाऊट आहे का? काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत?